आर्मीसाठी इथे म्यानमार मध्ये 2 आर्मी आहे, एक गव्हर्नमेंटची आर्मी आणि एक प्रायव्हेट आर्मी. जो कर्नल आहे ना ती त्याची प्रायव्हेट आर्मी. तर त्यांनी त्या प्रायव्हेट आर्मी वाल्यांनी आम्हाला गन वगैरे घेऊन सगळं जंगलातून रस्त्यातून आम्हाला इथलं लोकेशन नाही माहिती पण आम्ही इथलं करंट लोकेशन गुगल कोड ते आम्ही भाऊनला टाकलेलं आहे. बर ठीक आहे ठीक आहे. कारण की ह्या एरियाला नाव नाही आणि ह्या एरियाला यायचा रोड पण गुगल मॅप वरती दिसत नाही. पण मग आम्ही थायलंडच्या आणि म्यानमारची जी मधली नदी आहे त्याच्या एक्झॅक्ट शेजारी फक्त म्यानमार मध्ये. बर किती जण तुम्ही? आम्ही महाराष्ट्रातले 25 जण, नाशिकचे 6 पोरं आहे, महाराष्ट्रातले 25 पोरं आहे टोटल. आम्ही नाशिक आणि पूर्ण महाराष्ट्र मिळून आणि पूर्ण ऑल ओव्हर इंडिया 800 ते 900 मुलं आहे. बापरे. आणि त्यांच्या 2 मुली पण आहे. सोबतच आहे एकाच ठिकाणी? हो एकाच ऑफिस मध्ये एकाच ठिकाणी. चायनीजच्या अंडर काम करतोय, स्कॅमिंगचं काम करतोय, हनी ट्रॅपचं. लोकांना आपले जे भारतातले लोक USA, ऑस्ट्रेलिया, युरोप वगैरे या ठिकाणी जे सेटल आहे खूप श्रीमंत आहे त्यांना आम्ही फ्रेंड रिक्वेस्ट टाकतो. फ्रेंड रिक्वेस्ट टाकल्यानंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वाढवतो, त्यांच्याशी प्रेम संबंध वाढवतो आणि प्रेम संबंध वाढवल्यानंतर आम्ही क्रिप्टो, गोल्ड, स्टॉक ह्या गोष्टींमध्ये त्यांना इन्व्हेस्ट करायला लावतो. आणि हे सगळं खोटं आहे. यांचा एक प्लॅटफॉर्म आहे चायनीज लोकांचा जो त्याच्यावरती पैसे टाकायला लावता. पैसे टाकल्यानंतर आम्ही त्यांना खोटं आम्ही दाखवतो की तुमचे पैसे आपण डबल करू, आपण लग्न करू, आपण हे करू ते करू. आणि एकदा त्यांनी पैसे टाकले पण त्यांचे पैसे गेले. भाऊ आपल्या इंडियन लोकांना आम्हाला फसवायची इच्छा नाही पण आम्हाला इतकं टॉर्चर करून इतकं मारझोड करून आम्हाला काम करायला लावतो की आम्हाला बळजबरी त्याच गोष्टी कराव्या लागतात. नाही तर आम्ही जर ते काम केलं नाही तर आमचं इथं जीव जाईल. अरे अच्छा अच्छा. किती दिवस झाले तुम्हाला? किती दिवस झाले? आम्हाला 2 महिने झाले भाऊ. आम्ही 2 महिना असून 2 महिन्यात आम्हाला 1 महिना आम्हाला फक्त ट्रेनिंग दिली त्यामुळे आम्ही काही हालचाल केली नाही. जेव्हा आम्हाला टॉर्चर सुरू झालं त्यानंतर आम्ही एम्बेसीला कॉन्टॅक्ट केला. आमच्याकडे नंबर एम्बेसीचे वगैरे काहीच नव्हते. आम्ही ChatGPT गुगल वरून सगळं सर्च करून घाबरून आम्ही त्यांना पाठवलं, सगळ्या गोष्टी पाठवल्या. पण एम्बेसी कडून पण आम्हाला काहीच रिप्लाय येत नाही, काहीच नाही म्हणून आम्ही भाऊंना कॉन्टॅक्ट केला. बरं फोन घेऊन वापरायला तुम्हाला मुभा आहे? नाही काहीच नाही, फक्त 1 तास. आता आम्हाला फक्त 3 मिनिटं बाकी आमचा फोन जमा होऊन जाईल. हो 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 हो. आणि त्यानंतर डायरेक्ट आम्हाला 16 तासानंतर फोन भेटतो. अच्छा अच्छा. पूर्ण 20-22 तासानंतर आम्हाला फोन भेटतो. महाराष्ट्रात झोपायला पण फक्त 2 ते 3 तास देता. हो. महाराष्ट्रातले किती मुलं आहेत सगळे? दिवस आम्हाला कामच करायला लागेल. महाराष्ट्रातले 25 मुलं आहे. त्यात मुली पण आहेत? महाराष्ट्रामध्ये मुली पण आहे महाराष्ट्रातल्या. किती किती? एक भाऊ महाराष्ट्रातल्या मुली किती आपल्या याच्यात? महाराष्ट्रातल्या मुली एक दिदी आणि एक कोण आहे अजून एक मुलगी महाराष्ट्रातली आहे ना ती बुरखा घालून मुंबईची मुलगी. 2 मुली भाऊ, 2 मुली, एक मोमेडियन आणि गुजराती. ती पण मुंबईलाच राहते अंधेरीला. अच्छा. आणि देशभरातून किती मुलं मुली असतील तरी? काय म्हणतात? देशभरातून किती मुलं मुली? देशभरातून पूर्ण मुलं मुली मिळून कमसे कम 911 भाऊ इथे. तुम्ही सगळे सोबत आहे देशभरातले? पूर्ण सोबत आहे आम्ही, सगळे सोबत आहे. पण आम्हाला इथे काहीच करता येत नाही. इथे आम्ही साधा आवाज जरी वाढवला तरी इथे सिक्युरिटी येऊन आम्हाला मारहाण करता, मारझोड करता. म्हणून त्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाही. ठीक आहे. पासपोर्ट पण जमा केले सर यांचे, त्यांचा विजा पण संपलाय. तुमचे पासपोर्ट जमा करून घेतले? पासपोर्ट जमा केले? बोला ना. पासपोर्ट आमचे येतानाच जमा केलेले आहे. विजा पण नाहीये? विजा फक्त आमच्या याच्यावरती थायलंडचा होता. कारण की आम्हाला असं सांगितलं गेलं होतं की आम्ही थायलंडला तुम्हाला आम्ही डेटा एंट्रीचं काम लावून देणार आहे. आम्ही थायलंड पर्यंत बँकॉक मध्ये तुमचं काम राहील. आम्ही एअरपोर्ट. आणि तुम्हाला कोणी सांगितलं ही मध्यस्थी कोणी केली? हे कोणी केलं? स्टीव्ह म्हणून एक माणूस होता. स्टीव्ह. कुठला? आम्ही म्हणजे मुंबईचा आहे तो. आता त्यांनी सांगितलंय मुंबईचा पण आम्हाला त्याचा नंबर हा +856 म्हणजे लाओसच्या देशातून आला होता. आता आम्ही वर्क इंडिया वगैरे जे आपला जॉब वगैरे जे ऍप्लिकेशन आहे ना त्यावरती आम्ही जॉब सर्च करत होतो. तर आम्हाला तेव्हा या गोष्टीची इन्फॉर्मेशन आली की असं जॉब आहे. तर मग आम्ही त्याला अप्लाय केला. अप्लाय केल्यानंतर आमचा इंटरव्ह्यू झाला, सगळं झालं. आम्हाला सांगितलं की तुम्हाला थायलंडमध्ये आम्ही बँकॉकमध्ये जॉब लावून देऊ, आम्ही 70,000 रुपये तुम्हाला पेमेंट देऊ. पण सगळ्या गोष्टी भेटावं आम्हाला गाडीत टाकून आमच्या डोक्यावरती बंदूक लावून आमचे पासपोर्ट पैसे फोन आमचा जमा करून आम्हाला डायरेक्ट
म्यानमार मध्ये घेऊन आले. हं, 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 हं. आम्हाला या गोष्टीबद्दल काहीच आयडिया नव्हती की इथं असं आहे का काय आहे का काय. हं. ते नेपाळ आहे, ते बांगलादेश आहे, त्याच्यानंतर पाकिस्तान आहे. अच्छा, सगळ्या देशातले पण आहेत, हो हो वेगवेगळ्या देशातले पण आहेत. चला, वेगवेगळ्या देशातलं ठीक आहे, ठीक आहे. तू आता याच्या संपर्कात राहता, या फोन नंबरच्या संपर्कात राहता. मी बघतो काय करायचं ते. हं? हो चालेल चालेल भाऊ, धन्यवाद. चला, आणि ओके.